नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आमच्या गाडीत माकडं घुसले होते आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. मुल्ला ढाब्यावर रात्री इथंच झोपलो होतं. उठलोय आता, फ्रेश वगैरे झालोय. आता पप्पू वगैरे पण फ्रेश व्हायला गेलाय. आता निघूयात मित्रांनो. आता इथून निघाल्यानंतर डायरेक्ट स्टॉप याल्लापूरला नाश्ता वगैरे करूयात आपण. नाश्त्यासाठी आपला फेमस अंडा डोसासाठी जायचं आणि नंतर पुढचं रनिंग मग चालूच. कारण की आता जास्त ऊन वगैरे नाही आहे. ऊन आहे तसं, पण एवढं काय दुपारची वगैरे गाडी चालवायला प्रॉब्लेम नाही. कारण की पप्पूचा तर आपला मँगलोरचाच माल आहे. आपल्याला तिथून पुढं 150 किलोमीटर जायचं आहे मँगलोरपासून. पण काय अडचण नाही, रात्री जाऊ आपण. साधारण मला माझ्या अंदाजे 2-3 तरी वाजतील. आणि थंडी भयानक पडलेली आहे मित्रांनो. आत्ता पण भरपूर गार वाटते. बघा, या मागच्या साईडला रस्ता आहे, त्याच्या पलीकडच्या साईडला काय दिसत नाही. सगळं धुक्क वगैरे पडलेलं आहे. रात्री एवढं नव्हतं वाटत काय. रात्री आलो आम्ही इथं तेव्हा एवढं काय जाणवलं नाही. पण पाट्यापासून फार भयानक थंडी आहे. अजून सूर्य पण उगवलो नाही. आता काय इथून जरा याल्लापूरला गेलो की त्याच्यानंतर परत गरमी चालू होईल. कारण की ह्युमिडिटी वाढेल. फक्त याल्लापूरपर्यंतच प्रॉब्लेम. एक साधारण 10-10:30 पर्यंत जाऊ आपण याल्लापूरला आणि मग नाश्ता करू. कुंदन शेट वगैरे झोपलेले आहेत. मी आणि पप्पूच उठलोय फक्त. रामा पण झोपलेला आहे. तर निघूयात मित्रांनो. लवकरात लवकर जेवढा पोचता येईल तेवढं लवकर जाऊया. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. आलोय आता याल्लापूरला आम्ही नाश्ता करायला, अंडा डोसा. आता फ्रेश झालो परत. मगाशी सकाळी उठल्यानंतर दात वगैरे नव्हते घासले. आता दात वगैरे घासलेत, सगळेच रेडी झालेत. आता जाऊया, नाश्ता वगैरे करू. पप्पू पण आले. पप्पूची पण गाडी मागे आहे. काय बोलायचं, शेट असे येतात की काहीतरी बोलणार. आणि वातावरण मस्त आहे. अजून तरी काय गरमी जाणवत नाही. सकाळी थंडी होती, पण आता घाट उतरल्यानंतर होईल गरमी वगैरे चालू. तर जाऊयात, पहिले नाश्ता वगैरे करून घेऊयात. सगळी गँग आलेली आहे मित्रांनो. आमच्या गाडीत माकडं घुसले होते. आता खायला काही नव्हती, वडापावची चटणी घेतली होती. एक वडापाववाला ओळखीचा झाला आहे आमचा बॉर्डरवर, कर्नाटक आणि केरळचा. त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं होते की आता चटणी आणा म्हणून. तर चटणी घेतली होती. ते सांगतो ना, चटणी घेऊन गेला. त्याला मारायला गेलं तर अंगावर येत होता. ब्रेक सेटिंग चालू आहे. कुंदन शेड ब्रेक सेटिंग करत आहे. या साईडला भरपूर आहेत, जंगल आहेत. नेमकं आमच्याकडून दार उघडं राहील तेवढ्यात आत गेला तो. या समोरच्या झाडावर पण भरपूर. या झाडावरून तो आला होता. आम्ही या साईडला समोर डोसा खात होतो. नेमकं कुंदन शेटचं लक्ष गेलं. तसं गाडीत काही नव्हतं बाकीचं खायला, पण काही उचलून नेतात ते हाताला जे लागल ते. तर आता ब्रेक सेटिंग करून निघूयात मित्रांनो. बघा, परत आलेत माकडं. बघा, इथं बसलाय झाडावर. आज टपावर चढायचंय त्याला गाडीच्या. बघा, इथं खाली पण आहेत. इथं झाडावर आहे बघा. वरती काठी घेतली मी हातात, तरी सुद्धा बघा तरी सुद्धा जायचा प्रयत्न करत आहे.
जास्त जवळ गेलं की अंगावर येतात, त्याच्यामुळं लांबूनच हाकलं ते. आता जवळ गेलं की पळून जातील बघा. बघा काठी आहे माझ्या हातात, त्याच्यामुळं पळून जातात ते. मागाची चटणीचं पाकिट वरती टपावर नेऊन ठेवलं होतं त्यांनी, खाली घेतलंय पण त्यांना असं वाटतं की वरतीच आहे अजून ते पाकिट, त्याच्यामुळे वरती जायचा प्रयत्न करत आहेत. खाल्ली नाही त्यांनी. बघा बघा इथं पिल्लोय बघा, अंगावर यायचे नाही तर. मित्रांनो दुपारचे 3:45 वाजलेत. मयूर हॉटेलवर आलतो, जेवण वगैरे केलं. जेवतानाचा व्हिडिओ काढताना आला कारण की TV लावला होता तिथं, त्याच्यामुळं आता निघत आहे. कुंदन शेट बसलेत आता गाडी चालवण्यासाठी. 2 तासभर मी आता झोप काढणार आहे. 2 तासात भरपूर लांब जाईल. आम्ही मँगलोरच्या जवळपास जाऊ. पप्पूची गाडी आहे मागं, तर निघूयात मित्रांनो. जरा उन्हाचा तडका वाढलाय आता जरा, म्हणजे मागच्या चक्करला जेवढा होता तेवढा नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी. मित्रांनो रात्रीचे 7:45 वाजलेत. मँगलोरला पोचलोय आपल्या MRPLच्या पंपावर. डिझेल फुल करत आहे. आता पप्पू इथूनच जाईल कारण की पप्पूचा इथंच माल आहे. त्याला एक साधारण 10 किलोमीटर गोडाऊन असेल आणि आम्ही सरळ केरळला. आता आंघोळ वगैरे करायचं काय प्लॅनिंग नाही, कारण की आंघोळ करत बसलो तर 1-1.5 तास अजून जाईल. उद्या गोडाऊनला गेल्यानंतरच तिथं कन्नूरला आंघोळ करूयात. आता बघूया डिझेल वगैरे किती बसतं. जेवायचं तर काय आत्ता तरी प्लॅनिंग नाही. पप्पू जाईल काहीतरी पार्सल घेऊन, कारण की तिथं गोडाऊनच्या इथं भेटत नाही, तर इथूनच जेवण करून जाईल. आम्ही बघू केरळामध्ये गेल्यानंतर कुठं जेवायचं आणि काय, कारण की उशिरा जेवलो 3:30 पावणे 4ला, त्याच्यामुळं तर आत्ता सध्या तरी काय भूक नाही. बॉर्डरच्या इथं आपला वडापाववाला आहे, नाहीतर वडापाव वगैरे खायचा. रात्री जेवलो तर जेवलो, काही नक्की नाही. बघू कुंदन शेट काय म्हणतात वगैरे. मागं दिसते आपली गाडी बघा, टाकी फुल करायला लावली. तिथं जाऊन व्हिडिओ काढता नाहीत कारण की तिथं रेडिओ मोडची चालू असतं कंटिन्यू 24 तास. मग त्याच्यामुळं कॉपीराईट वगैरे पडण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळं तिथं काढत नाही. जरा पाणी वगैरे भरून घेऊयात आणि निघूयात मित्रांनो पटकन. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. जेवणासाठी थांबलोय आम्ही. हायवेच्या बाजूलाच हॉटेल आहे, एकदम रोडलाच, बाहेरच बसलो एकदम. या साईडला गाडी चिकन खातंय. शेट म्हणतं आळस देताना दाखवलंय. आता साधारण माझ्या अंदाजेने 1-1.5 वाजतील आम्हाला पोचता. तेवढा पण टाईम नाही, तर 1 तरी वाजतील साधारण. तर जेवण करून काय आधीमध्ये कुठं थांबले नाही, डायरेक्ट गोडाऊनला. बघू आता तिथे गेल्यावर कळ किती नंबर वगैरे. पहिले जेवून घेऊयात. चिकन सांगितलं आहे, चिकन फ्राय सांगितलं आणि पराठा सांगितलं. येते ऑर्डर. जेवून निघूयात मित्रांनो पटकन. ॲम्ब्युलन्स चाललं. ॲम्ब्युलन्स इथं कमी नाही, 5-5, 10-10 मिनिटाला एक ॲम्ब्युलन्स असते. आणि केरळाची ॲम्ब्युलन्स जे ड्रायव्हर चालवतात ते अख्ख्या इंडियात कुठं तर बघायला नाही भेटतात. खतरनाक ड्रायव्हिंग असते म्हणजे त्यांची, एकदम स्पीड म्हणजे त्यांचा काय विचारायलाच नको. आणि इथं सगळ्यात मेन म्हणजे ॲम्ब्युलन्स आले की पटकन साईड देतात. किती बारीक रस्ता असला तरी ॲम्ब्युलन्ससाठी एकदम पटकन साईड देणं होतं. नाही तर 2.5 लाख रुपये दंडत आहेत. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, एका कारवाल्याने 1-2 मिनटं ॲम्ब्युलन्सला कंटिन्यू साईड नाही दिली, त्याचं लायसन पण रद्द झालं आणि 2.5 लाख रुपये केरळ गव्हर्नमेंटने त्याच्यावर
दंड पण हे केला, त्यामुळे इथं फार स्ट्रिक्ट आहे. जेवूयात मित्रांनो आणि निघूयात लगेच. मित्रांनो सकाळचे 8:15 वाजलेत. उठलोय आत्ता एवढ्यातच. रात्री 1 वाजता आलो बरोबर इथं. टपाल वगैरे देऊन एंट्री वगैरे केली. आपला 3रा नंबर आहे. आता 2 गाड्या आतमध्ये घेतल्यात त्यांनी. किती वाजता आपल्याला काय सांगता नाही, पण लवकर होईल साधारण 1-2 वाजेपर्यंत. म्हणजे दुपारचं जेवणाच्या तरी 100% व्हायला पाहिजे. बघू आता काय होतं आणि काय नाही. आता जातो जरा फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करून घेतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.